पाऊस म्हटलं का कांदा भजी किंवा कुठलीही भजी आलीच. तर चला मग आता पावसाचं वातावरणही आहे आणि आपण त्यासाठी आज बनवूया कांदा भजी. अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होणारी अशी कांदा भजी बनवूया. ही कांदा भजी बिलकुल नरम नाही येणार तुमची विदाऊट सोडा किंवा गरम तेल न टाकताही. तर त्यासाठी आपण मध्यम आकाराचे 2 कांदे घेऊ. त्यांना बारीक स्लाईसमध्ये कट करून घेऊ, म्हणजे उभे लांब असे कट करून घेऊ आणि जो मधला पोर्शन आहे यांचा तो काढून घेऊ किंवा मग आधीच कांदा कट करताना काय करायचं, मधला पोर्शन काढून घ्यायचा. तर त्याच्या ज्या स्लाईस आहेत त्या सगळ्या कड्या म्हणजे एक एक मोकळी होईल आणि चिपकून नाही राहणार, म्हणजे ते व्यवस्थित मोकळ्या मोकळ्या होतील. आणि हे कांदा मोकळा गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ टाकू, थोडं चवीपुरतं मीठ, हळद, लाल मिरची पावडर ते टाकू. आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ जे आहे ते 1 चम्मच टाकायला विसरायचं नाही. याच्यामध्ये एक थोडाफार ओवा पण टाकायचा हातावर घासून. तांदळाचं पीठ यासाठी टाकायचं की त्यांनी कुरकुरीतपणा जो आहे तो कायम राहतो आणि भजी जी आहे ती एकदम क्रिस्पी होतात. आणि हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित भिजवायचं, म्हणजे पाणी न लावता हातानेच थोडं मिक्स करायचं. 5 ते 10 मिनटं रेस्टला ठेवायचं आणि लगेच पुन्हा हाताने मिक्स करायचं. ते पीठ रेडी होतं. नंतर अशी एक एक करून भजी कढईमध्ये टाकून तळून घेऊ. हे मंद आचेवर थोडी तळून घेऊ आपण. मध्ये मध्ये थोडी हाय फ्लेम करायची, म्हणजे साईडचा जो कुरकुरीपणा आहे लगेच येईल. आणि ही भजी झाली आपली तयार, क्रिस्पी कुरकुरीत अशी कांदा भजी. आता ही भजी तुम्ही पण बनवा आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक नक्की करा.